शालोम. पुष्कदा असं वाटतं की मंडळी आणि त्याचबरोबर काही मंडळ जे असतात आजूबाजूला याच्यामध्ये फारसा काही फरक वाटत नाही. आणि ती गोष्ट खरी आहे. जर वरपंगी रीतीनं आपण पाहिलं तर मंडळ जे असतात त्यांच्याकडे लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या असतात आणि त्यांच्या समोर योजना असतात, कार्य असतात आणि ती कार्यपूर्ती समाजाच्या कल्याणासाठी, गोरगरिबांच्यासाठी ते करत असतात. आणि फार चांगलं कार्य जगभर असे मंडळ करीत असतात. प्रश्न पडतो हा की मग मंडळी आणि मग असे जे चांगलं कार्य करणारे जे मंडळ आहेत याच्यामध्ये काय फरक आहे? माझी खात्री आहे की असा प्रश्न सहज आपल्या समोर येऊ शकतो, आपल्या मनात येऊ शकतो. ह्याचं जर उत्तर पाहायचं झालं तर आपल्याला पवित्र शास्त्र बायबल याच्याकडे वळावं लागतं. आणि विशेष रीतीनं संत पौल ह्याचं जे शिक्षण आहे मंडळीच्या बाबतीत ते अगदी स्पष्टपणे आहे. अर्थात दोन्हीही मंडळ आणि मंडळीमध्ये पुष्कळ सारख्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे पैशाची गरज असते, त्यांच्याकडे ठिकाणांची, ऑफिसची किंबहुना अजून काही वाहनांची गरज असते. मंडळीला सुद्धा तसल्याच प्रकारची गरज असते, लोकांची गरज असते, महत्वाच्या शिकलेल्या अशा लोकांची गरज असते. दोन्ही ठिकाणी सारखेपणा पुष्कळदा असं वाटतं की खूप आहे आणि ते खरं आहे. पण एक गोष्ट सातत्यानं आपल्या लक्षात यायला पाहिजे की काहीतरी ह्या दोघांच्या मध्ये फरक असावा. मंडळ आणि मंडळी. संत पौलाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे मंडळी ही एक देवाचं शरीर म्हणून त्याने असं नाव दिलेलं आहे. किंबहुना एखाद्या इमारतीची जी रचना आहे त्याचं सुद्धा त्याने उदाहरण दिलेलं आहे. पण मुख्यत्वे करून मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे आणि त्याचा मस्तक म्हणजे सर्व मार्गदर्शन ज्याकडून मिळतं तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की ह्यावरून मग मंडळी आणि मंडळ ह्याच्यामधला एक महत्वाचा फरक असा आहे की मंडळी ही ख्रिस्ताच्या धोरणांच्या प्रमाणे, शिक्षणाप्रमाणे, नियमांच्या प्रमाणे ती चालते आणि त्याचा जो पाया आहे तो म्हणजे ख्रिस्ताचं शिक्षण.
म्हणजेच आध्यात्मिक पाया. तर हा महत्वाचा फरक आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी दिसतो, की जो आध्यात्मिक पाया आणि मग मंडळ जो आहे त्याला एक प्रकारे सामाजिक पाया किंवा अजून वैयक्तिक किंवा काही लोकांचा, ठराविक लोकांचा, शिक्षणाचा, योजनांचा एक संदर्भ त्या ठिकाणी दिसतो. परंतु आध्यात्मिक पाया असलेली एखादा समूह त्याला आपण मंडळी म्हणू शकतो. पण ते कसं होतं? कसा हा आध्यात्मिक पाया एखाद्या मंडळीला मिळतो? आणि त्याची उदाहरणं त्याने ह्या ठिकाणी फार चांगल्या रीतीने सांगितलेली आहेत. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 6 ते 8 वचनं मी आपल्यासाठी वाचतो. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले आहे. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी ह्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केलेली आहे. या ठिकाणी फार महत्वाचे शब्द संत पौलाने वापरलेला आहे मंडळीसाठी, की मंडळी ही कशा प्रकारे निर्माण होते, कोणामुळे ती निर्माण होते, ह्याचे 2 उत्तर ह्या ठिकाणी स्पष्ट आहे. एक, की त्याची कृपा. कोणाची कृपा? ज्याने आपली खंडणी भरून लोकांच्यावर, म्हणजे जे त्याच्या क्षमेचा स्वीकार करतात त्यांच्यावर, ते लोक असं म्हटलेलं आहे की कृपा पावलेले, क्षमा पावलेले, आणि इतकंच केवळ नव्हे, ज्यांनी त्या क्षमेचा, खंडणीचा, कृपेचा स्वीकार केला ते लोक आहेत. म्हणजे मंडळी ही कोणामुळे, कोणाच्या कृपेने ती निर्माण होते, ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट त्याचं उत्तर आहे. त्याच्या कृपेच्या विपुलतेनुसार ही कृपा फक्त एक कृपा करायची म्हणून नव्हे, पण ती विपुल त्याने केलेली आहे. त्या कृपेची गरज होती तशा कृपेची समृद्ध कृपा ज्याच्याकडून माणसांना मिळते, ज्या लोकांना मिळते, आणि असे विश्वासणारे कृपा पावलेले लोक ज्यावेळेस एकत्र येतात ती मंडळी होते. कारण ती ख्रिस्ताच्या कृपेने, ख्रिस्ताच्या क्षमेने आणि ख्रिस्ताने दिलेल्या मुक्तीने निर्माण झालेला तो समूह आहे. जर आपल्याला त्याला मंडळ म्हणायचं झालं असेल तर तेही चालेल, परंतु ते असं मंडळ की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची खंडणी, त्याची क्षमा आणि त्याची मुक्ती ज्यांनी स्वीकारली, अनुभवली, असे तो लोक की जे आता मंडळी म्हणून स्वतःला म्हणू शकतात. पुढे त्याचं अजून एक उल्लेख त्याने फार चांगल्या रीतीने केलेला असा आहे की 4थ्या वचनामध्ये, ह्याच अध्यायाच्या 1, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आता हे जे लोक आहेत, हेच लोक ज्यांनी क्षमा स्वीकारली, ज्यांनी खंडणी स्वीकारली, ज्यांनी मुक्ती स्वीकारली, ते लोक, आणि शेवटी ज्यांनी त्याच्या कृपेचा अनुभव घेतला, हे लोक असं म्हटलेलं आहे की त्याचे निवडलेले लोक आहेत. म्हणजे मंडळी ही प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्तांनी निवडलेली आहे. हे त्याचे लोक निवडलेले आहेत आणि त्यांना अजून एक अधिकार दिलेला आहे फार महत्वाचा. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असे असावे. मंडळी, ज्या मंडळीने हे आध्यात्मिक आशीर्वाद अनुभवले, त्यामध्ये कृपा, क्षमा आणि मुक्ती हे ज्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांना एक प्रकारे अधिकार मिळालेला आहे परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये जाण्याचा. की जो देव पवित्र आहे, की ज्याच्या सान्निध्यामध्ये अपवित्रता कधीही शिरू शकत नाही, त्या देवाच्या सान्निध्यामध्ये, त्या पवित्र देवाच्या समक्षतेमध्ये मंडळी जाऊ शकते. ही
त्याच्या मंडळीची फार मोठी किमय आहे. जर आपण देवाच्या मंडळीचे सभासद आहात, भागीदार आहात, फक्त सभासद नव्हे परंतु खरोखरच हे अनुभव जर आपण घेतलेले आहेत, तर त्याच्या पवित्र समक्षतेमध्ये जाण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला त्याने ह्या ठिकाणी दिलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे मंडळी. म्हणून मंडळी आणि मंडळ ह्याच्यामधला जो फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे, तो संत पौलाने ह्या ठिकाणी रेखाटून ठेवलेला आहे, की ज्यांनी कृपेचा, दयेचा, मुक्तीचा, खंडणीचा अनुभव घेतला आणि ज्यांना आता त्याच्या पवित्र समक्षतेमध्ये जाता येतं, ती मंडळी. उत्तम असल्या प्रकारचं वर्णन मंडळीचं, की ज्या मंडळीचे आपण सहभागी आहात, त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही मंडळी ज्या ठिकाणी मी भक्ती करतो किंवा करते, त्या ठिकाणी हे गुणधर्म आहेत का. आणि वर अजून त्याने पहिल्याच वचनामध्ये एक शब्द वापरलेला आहे. इफिसकरास पत्र 1 अध्याय 1 वचन. इफिस येथील पवित्र जन व येशू ख्रिस्ताच्या ठाई विश्वास ठेवणारे ह्याच लोकांना त्यांनी अजून एक असं नाव दिलेलं आहे, पवित्र जन, ज्यांनी विश्वास ठेवला ते. हा आहे तो आध्यात्मिक पाया प्रत्येक मंडळीचा, की जे लोक देवाच्या दृष्टिकोनातून आता पवित्र जन आहेत. मंडळीतील प्रत्येक सभासद, तो कोणीही असो, तो अशिक्षित असो, सुशिक्षित असो, किंबहुना शहरातला असो, खेड्यातला असो, त्या प्रत्येक व्यक्तीला आता पवित्र जन, पवित्र लोक म्हणून असं संत पौलाने ह्या ठिकाणी संबोधलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये तर त्याने पुष्कळ अजून वेगवेगळ्या प्रकारची वचनं ह्या ठिकाणी वापरलेली आहेत. उदाहरणार्थ 2 अध्याय आणि 4 वचन. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. हीच मंडळी आता आध्यात्मिक रीतीनं तेच लोक, की जे लोक देवापासून दूर होते. पुढे त्याने असं सांगितलंय की देवाचे वैरी होते, जे लोक देवाला ओळखत नव्हते, ओळखू शकत नव्हते, कारण आध्यात्मिक रीतीनं मनुष्य हा मृत झालेला आहे, तो जागृत नाही. अशा व्यक्तींना देवाने त्याच्या कृपेने जागृत केलं, कारण ह्या ठिकाणी असं म्हटले, देव दया संपन्न आहे. मंडळी ही ख्रिस्ताच्या कृपेचा अनुभव घेतलेली असते, त्याच्या दयेचा अनुभव घेतलेली असते, त्याच्या मुक्तीचा अनुभव घेतलेली असते, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु त्याच्या क्षमेचा अनुभव घेतलेली असते. आणि त्यामुळे ती देवाच्या सान्निध्यामध्ये जाऊ शकते, प्रार्थना करू शकते, देवाला मागणी टाकू शकते आणि देवाचं कार्य करू शकते. ही आहे मंडळी. आणि हा आहे तो फरक मंडळ आणि मंडळी मधला. आणि त्यापुढे अजून त्याने आपल्याला काही वचनं सांगितलेले आहे. उदाहरणार्थ 2, 12 आणि 13 ह्यामध्ये पुन्हा एकदा तो फरक करून सांगितलेला आहे. 12 आणि 13 मध्ये मी वाचतो. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्ताविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबरोबरचे वचनाच्या करारास परके, आशाहीन, देवाविरहित असे जगत होता. परंतु जे पूर्वी तुम्ही दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळ झालेला आहात. जे देवापासून लांब होता, आता तुम्ही ख्रिस्ताच्या जवळ देवाचे लोक म्हणून झालेला आहे. प्रत्येक मंडळीने आता आपण लक्षात ठेवू शकता की आम्ही देवाच्या घरचे लोक आहोत, देवाचे लोक आहोत. आम्ही देवापासून दूर होतो, परंतु मंडळी म्हटलं, जर त्यांनी देवाच्या क्षमेची, प्रीतीची आणि त्याच्या कृपेचा अनुभव घेतलेला असेल, तर आपण त्याच्या जवळचे लोक आहोत. ह्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. देवाच्या घरचे, इफिस 2:19. किती सुंदर आपल्याला हे अभिवचन दिलेलं आहे की प्रत्यक्ष देवाच्या कुटुंबातले लोक, देवाच्या घरातले लोक म्हणजे मंडळी. देवाचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये सहभागी असलेले, विचारांनी आणि कृतीने असलेले लोक म्हणजे मंडळी. आणि एवढं मोठं गौरव
देवाने मंडळीला दिलेलं आहे. एवढं मोठं कार्य देवाने मंडळीला दिलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडळीचा जो सभासद आहे, लहान असो मोठा असो, कोणत्याही ठिकाणाचा असो, कोणत्याही गावचा असो, नावाचा असो, देवाच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी हा पाया अनुभवला, क्षमेचा, कृपेचा आणि मुक्तीचा, विश्वासाने, तर देवाच्या दृष्टिकोनातून ते आता त्याच्या सान्निध्यामधले, त्याच्या घरातले लोक आहात. याचा अर्थ असा की आपण केलेली प्रार्थना तो ऐकतो. आपल्याला जे पाहिजे ते तो पाहतो. आपले सुख, दुःख, त्रास जे काही आहे ते तो जाणतो, कारण आपण आता त्याच्या घरातले लोक आहोत. देवाने ह्या मंडळीला एवढं मोठं महात्म्य दिलेलं आहे, एवढं मोठं महत्व दिलेलं आहे. त्याचं कारण असं की मंडळीचा जो पाया आहे तो आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच त्याला आपण मंडळी म्हणतो. मग हे सगळं कशासाठी? ख्रिस्ताने मंडळीला विकत घेतलं. आपलं समर्पण करून ख्रिस्ताने ह्या मंडळीला आपल्या जवळ घरातलं असं म्हटलेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे? पुन्हा संत पावलाच्या वचनांच्या प्रमाणे म्हणायचं झालं तर 2 अध्याय आणि 10 वचन, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. 10वं वचन फार महत्वाचं आहे 2 अध्यायाचं. तो असं म्हणतो, काय, कशासाठी, काय कारण आहे? आपण सत्कृत्य करावी म्हणून. नवलाची गोष्ट आहे की मंडळीच्या द्वारे, मंडळी म्हणजे इमारत नाही, मंडळी म्हणजे फक्त काही पुढारी लोक नाहीत, मंडळी म्हणजे फक्त काही पंचमंडळ नाही, मंडळीतील प्रत्येक सभासद. कारण प्रत्येक सभासद हा, प्रत्येक विश्वासणारा हा ख्रिस्ताच्या शरीराचे भाग आहोत आणि तो आपला मस्तक आहे. आणि उद्देश असा आहे, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ख्रिस्ताने कृपा पुरवली, दया पुरवली, क्षमा दिली, इतकंच केवळ नव्हे, मुक्ती दिली आणि त्याच्या सान्निध्यामध्ये प्रवेश दिला. ही सगळी जी कृती आहे आपल्याला निर्माण करण्यामागे एक उद्देश असा आहे की मंडळीने सत्कृत्य करावं. मंडळीच्या आजूबाजूला कितीतरी गोरगरीब आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, वंचनेमध्ये आहेत आणि त्यांना कधी कधी अन्न, पण पाणी, वस्त्र वगैरे वगैरे ह्यासारख्या मूलभूत गरजा त्यांच्या पुरवल्या जात नाही. मंडळी ही नेहमी अग्रगण्य राहिलेली आहे त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी, त्यांच्या गरजांच्याकडे पाहण्यासाठी. हे मंडळीचं कर्तव्य आहे, ही मंडळीची जबाबदारी आहे. संत पावलाच्या शब्दांच्या मध्ये झालं, आपण सत्कृत्य करावी, मंडळीनेच सत्कृत्य करावी. त्याचं कारण असं की सत्कृत्य हे मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाचं प्रगटीकरण आहे. मंडळी हे एक प्रकारचं प्रतिनिधित्व करतं. जे सत्कृत्य आहेत ते ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहे. मंडळी ह्या जगामध्ये एक प्रतिनिधी म्हणून जगते. त्यांची सत्कृत्य हे प्रतिनिधित्व दाखवतात. कोणाचं? ज्याने मंडळीला निर्माण केलं आणि ह्या जगामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, ज्या देवाने त्यांना हा प्रसंग दिलेला आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेलं असे आपण त्याची हस्तकृती आहोत. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विश्वासणारा, कुठेही असो, कुठलाही असो, अशिक्षित असो की अडाणी असो, लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येक जण हस्तकृती आहे, देवाच्या हाताने निर्माण केलेले आपण आहोत आणि त्यामध्ये त्याचा हेतू आहे. मला असं वाटतं की तुम्हाला आणि मला जर ह्या ख्रिस्ताचा असा अनुभव आला तर मग फार मोठं कार्य प्रत्येकाच्या द्वारे होऊ शकतं. कदाचित अजूनपर्यंत ते आपण कार्य हाती घेतलेलं नाही, कोणतं सत्कृत्य आपण आजपर्यंत केलेलं नाही, फक्त आपण काही अपेक्षा करीत आलेलो आहोत.
परंतु आता जबाबदारी स्पष्ट संत पौलाने सांगितलेली आहे, ही आपल्यावर आहे. आणि अजून एक गोष्ट त्याने स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलेली आहे इफिस 1:3 मध्ये, आणि तो शब्द ह्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. 1:3 मध्ये, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले. मंडळी ही कशासाठी? सत्कृत्य करण्यासाठी, परंतु आशीर्वादित जीवन जगण्यासाठी ह्या जगामध्ये देवाने मंडळी ठेवलेली आहे. आशीर्वादित, सर्वात सुखी, सर्वात आनंदी सर्व दृष्टिकोनातून त्यालाच म्हटलेलं आहे की आशीर्वादित, सुखी. आणि तसं जीवन जर आज कोणाला बघायचं असेल, समजा आजूबाजूच्या लोकांना बघायचं असेल की आशीर्वादित जीवन काय आहे, कोण आहेत ते लोक आशीर्वादित, ते आशीर्वादित, आनंदित आणि सुखी जीवन जगण्यासाठी म्हणून देवाने मंडळीला या जगामध्ये ठेवलेलं आहे. सत्कृत्य आपण असं पाहतो की पुष्कळशी सत्कृत्य जगामध्ये ही मंडळीच्या द्वारे होतात, आणि ती खरी गोष्ट आहे. परंतु दुसरी बाजू अशी की आनंदित आणि आशीर्वादित जीवन जगावं म्हणून देवाने मंडळीला ह्या जगामध्ये ठेवलेलं आहे. मंडळी, मला असं वाटतं की देवावर विश्वास ठेवणारे लोक या नात्यानं मुक्ती ह्याचा अनुभव घेतला, यामुळे आपण देवाच्या महामंडळाचे आणि मंडळीचे भागीदार झालेलोच आहोत, अवयव झालेलो आहोत. दोन गोष्टी आता आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. एक सत्कृत्य करून, आणि दुसरं आशीर्वादित जीवन जगून. आणि माझी खात्री आहे की पुष्कळ लोक अशा सत्कृत्यांना पाहून आणि आशीर्वादित जीवन पाहून, अनुभवून ते ख्रिस्ताच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभुदेवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की मंडळीला एवढं मोठं आशीर्वादित जीवन जगण्यासाठी आणि सत्कृत्य त्यांच्या हातून घडावं म्हणून ह्या जगामध्ये तू ठेवलेला आहेस. प्रार्थना करतो प्रत्येक मंडळीचा उपयोग ह्या दोन गोष्टीसाठी होऊ दे. नव्हे, प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा, ज्या ज्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांचा उपयोग ह्या तुझ्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी ह्या जगामध्ये करून घे, हीच आम्ही तुझ्यावर प्रार्थना करतो. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.